जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 3 डायमेन्शनल शेपमध्ये क्युबॉइड बघणार आहे. क्युबॉइड मधले आपण या ठिकाणी ड्रॉ केलाय. त्याला सुरुवातीला बघणार आहे आपण फेसेस. फेसेस म्हणजे ह्याच्या समोरच्या किती बाजू आहेत बघा, सगळ्या साइड काउंट करायचे. फ्रंट साइड, बॅक साइड हे 2 फेसेस झाले. या साइडला एक 3, या साइडला एक 4, वरच्या बाजूला एक 5, खालच्या बाजूला एक 6. मग त्याला फेसेस किती आलं? 6 फेसेस आहेत. त्याला फेसेस किती आहेत? 6. देन व्हर्टायसेस. व्हर्टायसेस म्हणजे काय? त्या 3 डायमेन्शनल शेपचं कॉर्नर काउंट करायचं. आता कोपरं बघा बरं, 1 2 3 4, वरच्या बाजूला 4 आहेत आणि खालच्या बाजूला 1 2 3 4 आणि खालच्या बाजूला किती आले? 4. 4 + 4 म्हणजे किती आले? 8 व्हर्टायसेस आले. आता एजेस काउंट करा. एजेस म्हणजे काय? साइड ऑफ दॅट शेप. त्या शेपचे आपल्याला साइड फाइंड करायचे. 1 2 3 4, वरच्या बाजूला 4 आहेत. त्या अशा उभ्या पण किती आहेत बघा? 4 आहेत +4. आणि ह्या डाऊन साइडला पण किती आहेत? 4 आहेत. 4 + 4 + 4 किती आलं? एजेस आर 12. आता आपल्याला त्याचा टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. काय करायचा? टोटल सरफेस एरिया. त्यासाठी एक शॉर्टकट आहे, L × B × H असा अगोदर, किंवा लेंथ ब्रेड्थ आणि हाईट असं लिहून घ्यायचं आणि क्या उड्या मारायची. 2 आहे असं लिहायचं ब्रॅकेटमध्ये. पहिली उडी मारायची LB, लगेच प्लस द्यायचं. परत दुसरी उडी मारायची B2H, त्या दोघांचा गुणाकार घ्यायचा, लगेच प्लस द्यायचं. आणि लास्टला सगळ्यात मोठी उडी मारायची म्हणजे L पासून H पर्यंतची. काय आलं? LH. हा झाला आपला टोटल सरफेस एरिया. आणि लास्टला आपल्याला त्याचं काय फाइंड करायचं आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम साठी काय असतं? तिघाचंही मल्टिप्लिकेशन घ्यायचं. लेंथ × ब्रेड्थ × हाईट. हे झालं व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब